फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सो आज आहे सोमवार आणि वाजलेत सकाळचे 9:30. आत्ता आम्ही निघालो जायला. प्रिशू दाखवते. आधी मला खास प्रिशू दाखवायची होती, त्याच्यामुळे म्हटलं चला ब्लॉगसुद्धा सुरू करते. एवढी क्यूट दिसत आहे. तिने स्वतःचा जो छान भांग गेलेला होता ना तो मोडला आणि तो मोडल्यानंतर ती खूप छान दिसत आहे. बघा, हाय कर. आम्ही दवाखान्यामध्ये जाते. ओके. सो चला आता आम्ही निघालोय. बाकी दिवसभरात काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि आत्ता तर पावसाने उघड दिली आहे, ते एक बरं. प्रिशूला सोबत घेऊन जातो आहे कारण आईचं आहे पारायण. प्रिशू आईला काहीच करू देणार नाही, शिवाय तिला टिफिन वगैरे घेऊन सुद्धा हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. आमचा हा प्रयत्न आहे की आज तिथे थांबायचं काम नाही पडलं पाहिजे, म्हणजे आम्ही टेस्ट वगैरे करून परत यायचं. डॉक्टरला इन्सिस्ट करू की आम्ही इथेच राहतो, आम्ही दुसऱ्या दिवशी वेळेवर येऊ असं. पण ते परमिशन देणार की नाही ते माहिती नाही. सो तसंच काहीचं आहे. सगळं काय होतं दिवसभरात ते सगळं तुमच्यासोबत आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट करा. नाही बफत. बफली बफली बफली. मी पण बफली. हे बा मी पण बफली. पहिले घेतलं सगळं घेतलं. बाय ये म्हणा. चला आम्ही निघालो जायला. श्रेया थोडीशी घाबरत आहे. सो फायनली ना आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय आणि आमचा नंबर यायचा वेट करतोय. कसं वाटत आहे इथे येऊन? कोणाला? तुला? मला असं वाटतं लवकर ऑपरेशन करून लवकर घरी जाऊ. प्रिशू असं वाटतं की आज घरी पाठवलं पाहिजे. प्रिशू आपण कुठे आलो? दवाखाना. मुकी होता का ग तू असं कुठे गेल्यावर? मला असं वाटतं आज सर्व टेस्ट करून पाठवलं पाहिजे वापस. विल ट्राय. कुठे? सांग नका दे. श्रेयाला इंजेक्शन नका नको देऊ. नाही देत. मी नाही देणार आहे, त्या मॅडम देणार आहे आतमधल्या. प्रिशू त्या मॅडम त्यांना सांग नाही देऊ मला. सांग. आता ना तिचं चेकअप करायचं चाललेलं आहे. तिचं चेकअप झाल्यानंतर मॅडम सांगेल ऑपरेशन आज करायचं की नाही, आणि त्याच्यानंतर मग आमचं पुढचं काय ते डिसाईड होईल. बाकी मी पुढे तसं शेअर करतेच व्हिडिओमध्ये. कुठे आलो आपण? दवाखान्यात. चेकअप झाल्यानंतर ना आम्हाला तिच्या सर्व ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितलं, ECG करायला सांगितलं. सो आम्ही तिथेच आलोय आणि आता वेट करतोय. पण प्रिशूचं मात्र तिथे असं चाललंय, रिकामा हॉल दिसतोय ना तर सगळीकडे इकडे तिकडे फिरायचं आणि तिला काहीच जागा नवीन वाटत नाही. इथंच खेळ, बाहेर नाही जाऊ. खेळ जा. मला बाऊ कर तिथून बाऊ कर आम्हाला. तुझं काढायचं याच्यानंतर नाही म्हणा. इकडे आली तर तुझं ठीक आहे. विटॅमिन D करून बस. आता ना श्रेयाच्या ब्लड टेस्ट साठी सॅम्पल घ्यायचं चाललंय. पण प्रिशूला खूप जास्त भीती वाटत होती. तिला असं वाटत होतं तिलाही इंजेक्शन देतात आहे की काय. सो एका हाताचं तिचं चेक करायचं चाललंय की तिथून सॅम्पल घेता येईल की नाही, आणि जर त्या हातामधून नाही झालं ना तर दुसऱ्या हातामधनं सॅम्पल घ्यायचं. नाही देत इंजेक्शन देते मामा श्रेया. इंजेक्शन नाही देत मामा श्रेयाला इंजेक्शन. देऊ का? मी आजीचं ऐकलं नाही म्हणून देते. आईचं ऐकायचं.
सो दुसऱ्याच हातामधनं सॅम्पल घेतात आहे, कारण त्या हातामधनं जमलंच नाही. आणि तुम्ही प्रिशूचं ऐकलं, प्रिशूला असं वाटत होतं श्रेयाला त्रास होईल, श्रेयाला इंजेक्शन देतात आहे. आणि आणखी काही क्लिप्स होत्या, पण त्या क्लिप्सचं काय झालं ना हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगते. सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आमचं हे झालं की रिपोर्ट्स यायला वेळ आहे, कारण श्रेयाच्या आणखी काही टेस्ट करायचं होतं. तिचं याआधी थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे सो ते रिपोर्ट्स यायला वेळ होतं. तर आम्ही डॉक्टरसोबत आता हे बोलणार आहे की आम्ही काही ऍडमिट होत नाही, आम्ही उद्याला येऊन ऍडमिट होऊ. कारण आता फक्त काय रिपोर्टचाच वेट करायचा आहे आणि उगीच तिथे थांबल्यापेक्षा आम्ही विचार करतोय घरी जायचं. पण कसं झालं ते पुढे सांगतेच. सो आमचा दवाखाना झाला आणि खूप वेळ लागत आहे. आता आम्हाला परत पाठवलं, स्वतः मी घरी जातो आणि त्याच्यानंतर मग उद्याला बोलवलेलं आहे परत. सो बघूया कसं काय होतंय तर. तर आम्ही ना या हॉस्पिटलमध्ये आलेलो. इथलं वातावरण खरंच खूप छान होतं आणि हॉस्पिटल सुद्धा खूप जास्त पॉश होतं आणि क्लिनिंग सुद्धा होतीच. सो आम्ही आत्ताच घरी आलो. प्रिशू झोपत होती रस्त्याने, श्रेया गेली ड्युटीवर. तिला खूप म्हटलं की थांबून जा, त्रास होतो तर आराम कर, पण ती काही ऐकत नाही. ती गेली ड्युटीवर आणि प्रिशू झोपेत होती. मी तिला कसं घरापर्यंत आणलंय ना ते मला माहिती. पूर्ण रस्त्याभर तिला मी हेच म्हटलं, प्रिशू मी तुला चॉकलेट घेऊन देते, तू झोपू नको. आणि ती खरंच झोपली नाही निवांत. ती प्रत्येक वेळी थोड्या वेळाने मला विचारत होती, आई चॉकी. मी तिला हेच म्हणत होती, बेटा दुकानी यायचं आहे. सो असं करून आम्ही घरी आलो. खरं तर आज ना ॲडमिट करायसाठीच बोलवलेलं होतं, पण जे तिचं आधी थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे श्रेयाचं, तिची गाठ काढलेली आहे थायरॉइडची. त्याच्यामुळे ती टेस्ट केल्याशिवाय आणि त्याचे रिपोर्ट्स पाहिल्याशिवाय डॉक्टर करू शकत नव्हते ॲडमिट. म्हणून मग म्हणजे तिथे राहून विनाकारण दिवस जाणार होता ना, लांबचं होतं असतं तर गोष्ट वेगळी. सो आम्हीच म्हटलं की आम्ही येऊ शकतो उद्याला सुद्धा. सो ऑपरेशन आत्ता नको करायला, म्हणजे आम्ही येऊ शकतो उद्याला, असं ॲडमिट आता नको करायला. सो ते बोलले की चला ठीक आहे चालेल. त्याच्यामुळे मग ती गेली ड्युटीवर, आम्ही आलो घरी आणि उद्याला ऑपरेशन करणार. सगळे रिपोर्ट्स वगैरे बघितल्यानंतर उद्याला ते सांगणार, करणार नाही उद्याला ते सांगणार. आणि आम्हाला असं वाटतं की पटकन करून मोकळं व्हायचं, पण आता ते काय डॉक्टरचं आपल्या हातामध्ये नाही राहत. माझ्या वेळेस तरी काय धुवून देते थांब. माझ्या वेळेस असं झालं होतं की मला डॉक्टरांनी माझा म्हणजे मेडिकल क्लेम होता तरीसुद्धा मला म्हणजे 12 तास माझं ऑपरेशन लांब ढकलवलेलं होतं. तिला तरी आता क्लिअर सांगितलेलं आहे. मग ते स्पायनल ॲनेस्थेसिया देतात, त्याच्यामुळे मग ते उपाशी वगैरे राहायचं असतं. या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही तिला आधीच प्रिपेअर केलेलं आहे. ते डॉक्टरांनी सुद्धा सगळं समजून सांगितलं. बाकी काही नाही. आज तिचं परत चेकअप झालं, त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि ते बोलले की करावंच लागेल. मग किती करावं लागेल काय, बहुतेक त्याच्यामध्ये 2 सांगितलेले आहे, असं काहीतरी आहे. नेमकं काय ते आता उद्याला माहिती पडेल. बाकी आत्ताच घरी आलो आहे. गरमी खूप डेंजर होत आहे, माझं डोकंही खूप दुखत आहे. मी डोक्यासाठी म्हणजे मी सुद्धा डॉक्टरला दाखवलं. ते बोलले की 1 आठवड्यापर्यंत पंचकर्म करून बघू, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आराम पडला तर फारच छान, नाही तर मग पुढे रेग्युलर कंटिन्युएशनमध्ये मला ट्रीटमेंट सुरू करावं लागेल. कारण माझा मायग्रेन खूप जास्त वाढलेला आहे आणि आता तो एक्स्ट्रीम होतो आहे. त्याच्यामुळे प्रिशू बाहेर नाही जाऊ बेटा. सो चला आता आत्ताच घरी आली मी, थोडंसं फ्रेश वगैरे होते आणि त्याच्यानंतर बाकी दिवसभरात काय काय होते हे पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशू अक्वा मामी. अजून कोणाला फोन लावू? आजी. कोणाला? आजी. कोणत्या आजी? अक्वा आजीला फोन लावू? तू अक्वा आजीच्या घरी कालच गेली होती ना तू? आताच तर बोलली तू फोनवर, तरी परत फोन लावू का? कोणाला लावू फोन सांग? मम्मी. कोणत्या मामी? मम्मी. अक्वा मामी. महालक्ष्मी नमो नमः, श्री विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः. आम्ही ना श्रेयाला तिच्या ड्युटीवर सोडलं होतं, पण त्याच्यानंतर तिचा त्रास वाढला आणि ती घरीच आली. आणि ती घरी आल्यावर प्रिशूला काय तिला आराम करू द्यायचा नव्हता. प्रिशूचं असं होतं की मला तूच झोपून दे, आणि तेही जय जयचे गाणेच म्हणून झोपून दे. आणि जय जयचे गाणे सुरू असताना किती मस्त ती हात जोडते ना, एवढं कुठून कळतं काय माहिती. किती रुपयाचा आहे बेटा ड्रेस? किती रुपयाचा आहे ड्रेस? 300चा आहे. तुला कोणता आवडला? 300 ड्रेस आवडले. सो आता जेवण वगैरे झाली आमची, भाजी भातच खाल्ला आणि आता झी 5 वर एखादा छानसा मूवी लावते म्हटलं.
मी विसरलीच होती खरं तर मी आज ब्लॉग शूट केला म्हणून. आत्ता प्रिशूचं बघता बघता मला लक्षात आलं की प्रिशूला एक ड्रेस दाखवणं सुरू आहे. ड्रेस म्हटलं की ती खूप फुल चार्ज होते. सो तेव्हा लक्षात आलं की अरे आज तर आपण ब्लॉग शूट करतोय आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं तिची ड्रेसचं अट्रॅक्शन सुद्धा शेअर करते. ती पिकत 900 रुपयाची होते ती निपल एकाच पॅटर्नची. कोणता ड्रेस आवडला प्रिशू? मेदी आवडली. प्रिशूला मेदी नाहीच आहे. कोणता ड्रेस आवडला? मिडी पाहिजे हे पाहिजे काय? हे मिडी पाहिजे काय? आणखी कोणता ड्रेस पाहिजे सांग. गुलाबी छान दिसते. हा चार्जिंगला लाव, अर्जंट स्विच ऑफ होत आहे. इकडून ड्रेस आणा असं म्हणते ती. बापू कुठं चालल्या? देश आणायला चालली का? थँक्यू मॅम. काय टाकतो बाई? पांघरून पांघरून टाकतो मग शेळ्याच्या अंगावर. घेतलेलंच आहे बेटा तिने पांघरून डबल व्यवस्थित. डबल पाहिजे ना. हां अजून डबल पाहिजे ना. टाकलं पांघरून. झालं? व्यवस्थित करू व्यवस्थित करू व्यवस्थित. झालं का? बापरे एवढी सेवा. तो प्रिशू राणीच्या मस्त मस्त सुरू आहे. आता झोपायचं आहे. आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि ना मी खरं तर दुपारपासनं म्हणजे मी झोपण्याचा प्रयत्न केला पण प्रिशूने काय मला झोपू दिलं नाही आणि त्याच्यामुळे मग नंतर मी बघितलं स्टोरेजचं जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आजही बऱ्याचशा क्लिप म्हणजे हॉस्पिटलमधल्या सुद्धा काही क्लिप्स घेतलेल्या होत्या त्यासुद्धा डिलीट झाल्या आणि ज्या होत्या त्या मग मी आता तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्ही जर आयफोन युजर असणार न तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे काही असेल तर मला नक्की सांगा. तसं तर स्टोरेजचाच इश्यू असतो. श्रेयाचे सुद्धा ताईच्या लग्नाच्या वेळेस बरेचसे फोटो नवीन आले तर जुने ऑटोमॅटिक डिलीट होत गेले असं तिने मला सांगितलं. सो ते माझं जर झालं तसं तर खूप नुकसान आहे कारण माझ्या व्हिडिओच्या क्लिप्स असतात तसं मी तेव्हाच्या तेव्हा एडिट करून लगेच अपलोड करून ते मग डिलीट वगैरे करून देते. पण आता मला ते ठेवावं लागत जाईल बॅकअप कारण जर सगळी करून जर डिलीट झालं तर मग खूप प्रॉब्लेम. कारण असाच माझं ऑपरेशनच्या वेळेसचा सुद्धा व्हिडिओचं तसंच झालं. सो व्हिडिओ जर डिलीट झाले ना तर माझं खूप म्हणजे मेहनत असते त्याच्या मागची शूट करण्याचे वगैरे हे ते. आजच्याही क्लिपचं तसंच झालं त्याच्यामुळे मी आता ते सॉर्ट आउट सगळं करत बसली आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग किती मिनटाचा झाला ते मला नाही माहिती. आणि मी माझंसुद्धा दाखवलं आणि मायग्रेनचं याच्यासाठी जे बोलली होती मी तिथले डॉक्टर खूप हुशार आहे. सो त्यांनी मला सांगितलं की तुझा त्रास खूप वाढलेला आहे. 10-12 वर्षाच्या आधीपासूनचा त्रास आहे माझा आणि बोलले की एक वीक लगातार आपण पंचकर्म करून बघू. आयुर्वेदिक प्रोसेस आहे ती तर ते करून बघू. त्याने त्रास बऱ्यापैकी कमी होईल. जर नाही झाला तर मग आपण रेग्युलेशनमध्ये काहीतरी मेडिसिन सुरू करू पण आयुर्वेदिक ज्याच्या मग काही साईड इफेक्ट नसणार. ॲलोपॅथीचं किडनी आणि लिव्हरवर असर करते त्याच्यामुळे ॲलोपॅथी तर ते डॅमेज करते त्याच्यामुळे जास्त कंटिन्यू घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते बोलले की आपण आयुर्वेदिक सुरू करू. सो मी 1 आठवडा जाण्याचा विचार करते आहे. आता ते हॉस्पिटल आमच्या घरापासून खूप लांब आहे त्याच्यामुळे मग रोजचं जाणं हे ते पण मी विचार करते की 1 आठवडा करून बघते. जर झालंच पंचकर्मनी तर मग रेग्युलर ती ट्रीटमेंट घ्यायला बरं कारण त्रास आता खूप वाढलेला आहे जसं मी त्यांनाही सांगितलं. सो बघूया तेही करते की नाही आणि मला जर काही फरक पडला तर मी नक्कीच सांगेल कारण मला मागे 1-2 कमेंट्स होत्या की आम्हालासुद्धा मायग्रेनचा त्रास आहे जर काही प्रॉपर हे मिळालं तर सांग. सो मी नक्कीच सांगेल जर मला त्यांनी आराम मिळाला तर. काही महाग वगैरे नाही राहत ते खूप म्हणजे अफोर्डेबल प्राईजलाच असते. सो जर त्यांनी काही वर्क केलं तर मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आजच्या या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. उद्याला जर आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ पण मग मी नाही जाणार. आई वगैरे जाईल श्रेयासोबत ऑपरेशन वगैरे जर करायचं असलं तर. सो बाकी कसं काय होतं ते सगळं तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये मी शेअर करतेच. आजचा या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.